नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रावर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 11 विधान परिषदेच्या जागांसाठी 12 उमेदवार वेगवेगळ्या पक्षांचे मैदानात उभे आहेत. गेम कुणाचा होणार? कारण जागा 11 आणि उमेदवार 12. यावेळी भाजपनं विधान परिषदेची उमेदवारी पंकजा मुंडे यांना दिली आहे आणि पंकजा मुंडे यांचं राजकीय आयुष्य आपण जर प्रवास पाहिला तर प्रत्येक वेळी त्यांचा गेम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पण 5 उमेदवार हे भाजपचे आहेत, 2 उमेदवार हे एकनाथ शिंदे गटाचे आणि 2 आहे अजित पवार गटाचे. एकूण 9 उमेदवार त्यांचे आणि महाविकास आघाडीमध्ये प्रज्ञा सातव काँग्रेसकडून, तर मिलिंद नार्वेकर हे आहेत उद्धव ठाकरे गटाचे आणि जयंत पाटील शेकापचे, ज्याला पाठिंबा दिलाय शरद पवार गटाने. म्हणजे एकूण झाल्या 12 जागा. ज्येष्ठ पत्रकार जयंत माइनकर आपल्या सोबत आहेत, कारण ही निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरची निवडणूक आहे आणि ती कदाचित लिटमस टेस्ट असू शकते. म्हणजे लिटमस टेस्ट म्हणता येणार नाही, पण हे साधारणतः त्या पक्षासाठी अत्यंत महत्वाची आहे. काय होऊ शकेल, गेम कुणाचा होणार? माझ्या दृष्टीने महत्वाचं एवढंच आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार आपली 2-2 माणसं निवडून आणू शकतात का, हा खरा गेम आहे. याचं कारण जे काही लोकसभेचे निकाल आले त्याच्यानंतर आपणही चर्चा ऐकलेली आहे की अनेक अजित पवार गटाकडे गेलेले आमदार शरद पवारांकडे यायला इच्छुक आहेत. तसंच ते शिवसेनेतही होत आहे, त्यांची फोनाफोनी सुरू आहे. आपल्याला आठवत आहे की 2 वर्षांच्या पूर्वी अशाच प्रकारचं एक नाट्य होऊन त्याच्यानंतर सुरतपर्यंत एकनाथ शिंदे गेलेले होते आणि त्याच्यानंतर जे काही झालं ते आपल्याला पूर्ण माहिती आहे. आता तसं तर काही होण्याची शक्यता नाही आहे, पुन्हा सत्तांतर वगैरे मी म्हणणार नाही, पण त्याचा एक प्रकारचा बदला किंवा जे तुम्ही केलं ते आम्ही सुद्धा करू शकतो हे दाखवण्याची ही वेळ आहे. आणि मला जे काही कळलंय त्यातलं ते असं आहे की प्रज्ञा सातव यांचा विजय तर निश्चित आहे, कारण काँग्रेसकडे पहिल्या पसंतीची दुसऱ्या उरलेली मतं काँग्रेस उद्धव ठाकरेंना देत आहे की जयंत पाटलांना देत आहे. तर बहुतेक ते उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकरांचा तिथे विजय त्यांचाही पक्का होतोय. आता राष्ट्रवादीने तसं पाहिलं तर उमेदवार दिलेला नाहीये, पण जयंत पाटील यांची उमेदवारी म्हणजे एक प्रकारे मी असं मानतो, कारण गेल्या 30-35 म्हणजे दत्ता पाटील यांच्यापासून जे काही मी 88 पासून कव्हर करत आहे, मी दत्ता पाटील आणि हे घरगुती संबंधातले शरद पवार वगैरे मानतो आणि त्याच्यामुळे त्यांची उमेदवारी शरद पवार आपली स्वतःची मानत आहेत. आणि एक प्रकारे अजित पवारांना शह देण्याकरता, सुनील तटकरे यांना शह देण्याकरता ते आपला क्लाउड वापरून कदाचित जयंत पाटलांचा विजय कदाचित कशाला जवळपास निश्चित करू शकतात. जयंत पाटलांच्या संदर्भात असं म्हटलं जातं की जयंत पाटील ज्या वेळेला विधान परिषदेच्या निवडणुकीत उभे आहेत त्यांची नया ही पार झालेली आहे, कारण तेवढे त्यांचे राजकीय संबंध, व्यक्तिगत संबंध हे खूप चांगले आहेत. मग आता अजित पवारांकडे 2 उमेदवार आहेत. परभणीतून महादेव जानकरांना उमेदवारी दिली आणि विद्यमान खासदार राजेश विटकर होते, त्यांची उमेदवारी कॅन्सल केली. राजेश विटकर हे त्यावेळी खासदार होते. आणि असं सगळं असताना आता विधान परिषदेची उमेदवारी राजेश विटकर यांना देतात. शिवाजीराव गर्जे हे सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून सुरुवातीपासून आणि त्यांचा क्लेम होता. तर गेम कुणाचा होऊ शकतो अजित पवारांकडे सांगता येत नाही. आता जो शरद या दोघांच्या पैकी जो जास्ती जवळ शरद पवारांच्या जाईल तो कदाचित जिंकेल, जो नाही जाणार त्याची मतं जयंत पाटलांकडे डायव्हर्ट होऊ शकतात. याचं कारण याच्या पलीकडे अजित पवार काहीही सध्या करू शकत नाही. दोघांनाही 20-20 देणं याच्या पलीकडे अजित पवार किती मतं लागतात? मला वाटतं सध्या काहीतरी 22 की 24 मतांचा मला कोटा ठरलेला आहे. कळेल, पण त्यात काही बदल होऊ शकतो मला वाटतं. तर त्याच्यामुळे हा कोटा लवकर कोण, आणि मला एकदा आठवतं, फार जुनी गोष्ट आहे, जयंत पाटील अगदी शेवटच्या 15व्या फेरीत निवडून आलेले होते, शेकाप. त्याच्यामुळे त्यांच्याकडे ते रेकॉर्ड आहे. ते काय आपले नागपूरचे रिपब्लिकन RS गवई यांचं एक रेकॉर्ड होतं, त्यांचा एकच माणूस असायचा तरी त्यांनी 30 वर्ष मतं लागतात आणि सगळ्या गोष्टी जुळवाजुळव. याच्याकरता त्यांनी 30 वर्ष, म्हणजे हे होते RS गवई होते. आता यांची पण जर का जयंत पाटील आले तर त्यांची पण 30 वर्ष पूर्ण होतील 2030 ला. तर त्याच्यामुळे हे रेकॉर्ड आहे. मला खरंच असं वाटतं ते गर्जे किंवा म्हणजे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या 2 पैकी कोणत्या उमेदवाराचा शरद पवार डिफीट करवून आणतात हा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे सुद्धा आपली काही जे काही आमदार आहेत त्यांच्या थ्रू या 2 एकेकाळी खासदार असलेल्या दोघांना तर आमदारकी दिलेली आहे, त्यांचं तिकीट नाकारून
तर त्या दोघांच्या पैकी कोणाचा पराभव करण्याकरता उद्धव ठाकरे तुम्ही जर पाहिलं असेल आता जयंतराव, तर मिलिंद नार्वेकर यांना जिंकून आणण्यासाठी म्हणून भले त्यांची काही राजकीय दुश्मनी किती असेल, पण आता कॉरिडॉरमध्ये जर तुम्ही विधानसभेच्या पाहिलं ना, तर ते खूप फ्लेक्झिबल झाले आणि आपण जिंकून आणण्यासाठी म्हणून बोलणं असेल, संवाद सुरू ठेवणं असेल, इव्हन म्हणजे वेगवेगळ्या पक्षाच्या सुद्धा, भाजपच्या सुद्धा. नाही, त्यांचं त्या बाबतीत असं म्हटलं जातं, मी तेवढं त्याच्यावर पण एक सांगितलंच होतं की जेव्हा एकनाथ शिंदे गेले होते तेव्हा त्यांच्याशी बोलणी करायला जाणारी पहिली व्यक्ती हा मिलिंद नार्वेकरच होता. आणि त्यांचे असे व्यक्तिगत संबंध देवेंद्र फडणवीसांशी गणपतीला वगैरे येतात. आता ते येतात आणि लगेच बाहेर जाऊन काय बोलतात याला माझ्या दृष्टीने जास्त महत्व आहे पॉलिटिकली. तसे व्यक्तिगत संबंध तुम्ही राजकारणात देऊ शकाल का? तर ते तुम्ही तेव्हाच देऊ शकता जेव्हा तुम्हाला एकनाथ शिंदेच्या सारखं काहीतरी मोठं मिळत असतं तेव्हा. आता या क्षणी जे काही नार्वेकरांना मिळायचं ते मिळणारच आहे. ते तर आमदार जवळपास निवडून येणारच आहेत. याच्या पलीकडे मला काही होईल याचा हा खरा जो शह बसणार आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने हे जे वॉर आहे ना, हे बिटवीन शरद अँड अजितच आहे आत्ता माझ्या दृष्टीने. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे यावेळी आपण पाहिलं की राजकीय अपयश पंकजा मुंडे यांच्या वाट्याला खूप आलं, पण पंकजा मुंडे यांना आता विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि त्यांना कुठल्याही पद्धतीनं भाजपला जिंकून आणावं लागणार आहे. कसं आहे, तुम्ही त्याला त्या भाषेत म्हणता, मी असं म्हणतो की कसंही करून मुंडे महाजन या परिवाराचा जे क्लाउट होता, दोन परिवाराचा जवळपास 25 वर्ष त्यांनी जो ठेवलेला होता, एक जे ते दोघं म्हणतील ती पूर्व दिशा असायची. त्याच्यानंतर जो स्लो डिक्लाइन सध्या सुरू आहे, तुम्ही बघा पूनम महाजनचं तिकीट कापलं गेलं, त्याच्यानंतर बीडमधून खासदार त्यांच्या बहिणीचं तिकीट कापलं गेलं, यांचा लागोपाठ 2 वेळा पराभव झाला, आमदार म्हणून झाला, आता खासदार म्हणून झाला. एक प्रकारे आम्ही ओबीसींच्या बाजूचे आहोत. मुंडे ज्या माणसाने 25 वर्ष भाजप सांभाळला, आम्ही त्याला विसरलो नाही, हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. या पलीकडे मी याला फारसं महत्व देत नाही. हे अत्यंत महत्वाचं वाक्य होतं जयंतरावांचं. याचं कारण असं की पंकजा मुंडे यांना मैदानात तर आपण तिकीट दिलेली आहे असं दाखवायचं, एकीकडे भासवायचं, आणि दुसरीकडे किती ताकद त्यांच्या बाजूनं भाजप उभी करू शकते याबाबत मात्र कायम प्रश्नचिन्ह निर्माण होत आलं. खूप धन्यवाद जयंतराव, तुम्ही मॅक्स महाराष्ट्रासाठी वेळ दिला.